सावंतवाडीमध्ये जेव्हा तुम्ही उभा बाजारामध्ये येता तर तुम्हाला एक अतिशय युनिक आणि सुंदर आर्किटेक्चरवालं एक मंदिर दिसेल, जे विठ्ठलाचं मंदिर आहे. तुम्ही बघाल त्यांनी प्रॉपर सीन क्रिएट केला आहे. वरती एक गरुड उडतंय, त्याच्यावरती विष्णू आणि लक्ष्मी. वाव. आणि त्या गरुडाच्या पायामध्ये सापही आहे. दिसतंय तुम्हाला काय काय इंटिग्रेटेड काम केलंय. आधी पोटोबा मग विठोबा असं म्हटलं असलं तरी सावंतवाडीच्या या फूड क्रॉलची सुरुवात होते 300 वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरापासून. कोकणातली पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे मंदिर आपल्या स्थापत्य कलेसाठी आणि आध्यात्मिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्गासह संपूर्ण जिल्ह्याची श्रद्धा आणि संस्कृतीचं हे एक महत्त्वाचं केंद्रस्थान आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि भिंतीवर संतांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर केवळ विठ्ठल भक्तांसाठी नाही तर त्यांच्या सेवेत अर्पण झालेल्या सर्व संत आणि भक्तांसाठी समर्पित आहे. काय सुंदर भित्तिचित्र आहे. म्हणजे डिटेलमध्ये काम केलं गेलेलं आहे. ह्युमन फिगर्स अतिशय सुंदर आहेत. म्हणजे या मंदिरात तुम्ही आलात ना, तुम्हाला कलाकृती एवढी सुंदर सुंदर दिसतील की प्रत्येक संताचं छान मूर्ती बनवलेली आहे. त्याला प्रत्येकाला एक छान स्थान दिलेलं आहे. एक ह्याच्या ग्रिल्सवरती विठ्ठल विठ्ठल असं केलेलं आहे नक्षीकाम. आणि एवढं स्मार्ट नक्षीकाम आहे की हे विठ्ठल तुम्ही बाहेरून बघितलं तरी ते सेम दिसणार, बाहेर आणि आतून बघितलं तुम्हाला सेम दिसणार, कारण ते सिमेट्रीमध्ये केलं आहे. विठ्ठल विठ्ठल सगळीकडे विठ्ठल आहे हे त्यांनी दाखवून दिलं या कामातनं. क्या बात आहे यार. चला तर मग या मंदिराचं दर्शन घेऊया. आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. मी ब्रेकफास्टला आता आलो आहे तिखट मीठला आणि इथे मिळते आंबोळी, जी कोकणाचं काय म्हणतात ना ओळख आहे. चला ट्राय करूया. मॉर्निंग झालंय, हे चहा प्यायल्याशिवाय आपल्याला वाटत नाही. त्यामुळे मी यांचा 10 रुपयाचा चहा मागवलेला आहे आणि मी असं ऐकलं की यांचा चहा पण एकदम अल्टिमेट आहे. आपण ट्राय करून बघूया आणि सुरुवात आहे आपल्या दिवसाची. चहामध्ये अजिबात असा तो जास्त दुधाळ पण नाही आहे. तो म्हणतात ना बासुंदीवाला चहा बिलकुल नाही आहे हा. आणि 10 रुपयाची चहा आहे, एकदम धमाल चहा आहे. या चहाला पण माझ्याकडनं सुरुवातच झाली या रेस्टॉरंटची. फ्रॉम गोल्डन थम्स अप. तिखट मीठमध्ये मी मस्तपैकी ब्रेकफास्ट ऑर्डर केला. आणि आपण दरवी ब्रेकफास्ट जेव्हा ऑर्डर करतात लोक असं की साऊथ इंडियन मागवायचं, पण साऊथ इंडियन आणि कोकण यांचं मिक्सचर जर कुठलं असेल तर ती आहे आंबोळी आणि ही काळ्या वाटाण्याची उसळ. ह्याचं एक रिव्ह्यू आहे. मॉर्निंगला मला तिखट किक मिळालेली आहे. आता मी जागा होणार व्यवस्थित. आणि ह्याची सिम्प्लिसिटी एवढी सुंदर आहे ना. म्हणजे इवन जे काळे आपले वाटाणे पण आहेत ते असं जास्त मोठे मोठे पण नाही आहेत, छोटे छोटे छान आहेत आणि एकदम चांगले ते हे पण झाले आहेत, शिजले पण चांगले आहेत. हा आमचा ना एक स्टेपल फूड होता की आम्ही रोज सकाळी कधी काय घरी असेल तर आंबोळी आणि काळ्या वाटाण्याचं भाजी उसळ हे मिळणार. आणि तोच वाला फील एकदम. म्हणजे तुम्ही आता याच्यात ना थोडासा गावठी लिंबू पिळूया. एक तर रंग बघायचा पिवळा छान छान आहे, कारण थोडा तिखटपणा कमी होईल याचा. आणि आंबोळीची ना स्पॉन्ज सारखी झाली, त्यामुळे अख्खी जी ग्रेव्ही आहे ती मस्त त्याच्यात अशी सोक झाली एकदम. लिंबूने धमान आणली. लिंबू पिळणं हे मॅन्डेटरी आहे, शास्त्र असतं ते. आणि हे गावठी लिंबू तर चवच सुंदर याची. म्हणजे लिंबू आणि मोसंबीचं मिक्सर आहे हे. आता खाऊया भाजी. खोबरं, बटाटा, तुझी फोडणी आहे ती पडली आहे, मिरची आहे, हिरवी मिरची, त्याची पण चव छान आहे. सो यांच्याकडे लोक उपास जेव्हा असेल तेव्हा नुसती भाजी खायला येतात आणि याच्यामध्ये फक्त मिरची, बटाटा आणि खोबरं आहे. बाकी लसूण बिसूनचं काहीच नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास खाऊ शकता. मला ऑथेंटिक आंबोळी आणि उसळ मिळाली आहे. त्याबरोबर खूप सुंदर भाजी आणि खूप डिसेंट चटणी. त्यामुळे ओव्हरऑल 90 रुपयासाठी मी या डिशवर येतो. माझ्याकडनं नक्कीच गोल्डन थम्स अप तुम्ही ट्राय करा. खूप ऑथेंटिक आहे. तो लिटरली वाटलं की तुम्ही कुठला तरी मालवणी घरात बसून खाताय आणि तो वाला फील आहे. खतरनाक. आता खाऊया मिसळ. मिसळमध्ये सर्वात जी पहिली गोष्ट मला दिसली आहे ना, 2 गोष्टी मला सर्वात पहिल्या जाणवल्या आहेत. एक म्हणजे ह्याचा कट. हा कट नसून ह्याच्यात
कट पीस पण आहे. सो हे सावंतवाडीची ओळख आहे. हे इकडे अशाच पाव मिळतात मस्तपैकी. पाव बघाल तर लाकडी भट्टीतले पाव आहेत. पाव बघाल तर एकदम थोडंसं गोवन आणि थोडंसं महाराष्ट्र यांचं मिक्सचर आहे बरोबर. त्यामुळे वरून कडक आहे आणि आतून सॉफ्ट आहे आणि जास्त कडक पण नाही. गोव्यात युजली जास्त कडक असतं, हे थोडं सॉफ्ट आहे आपल्या ह्याच्याप्रमाणे. आणि आता मिसळ बघूया आपण. मिसळमध्ये आपली पहिली एक बारीक शेव आहे, टोमॅटो दिसतोय, मटकी दिसते आहे, कांदा आहे, तुझं बाकी त्यांचं वाटण आहे त्याच्यामध्ये दिसतंय. तुला टेस्ट करूया कशी वाटते आपली. माझी मालवणमधली पहिली मिसळ आहे, त्यामुळे मी ट्राय करणार आहे आणि बघणार कशी वाटते मला. एकदम डिफरंट मिसळ देन पुणा, मुंबई, नाशिक, नागपूर आणि आपली कोल्हापूरपासून एकदम डिफरंट मिसळ. ह्याच्यातली जी मटकी आहे, आय थिंक इकडची लोकल मटकी आहे, त्यामुळे इकडच्या कोकणातल्या भाज्या पण एकदम सुंदर लागतात. त्यामुळे याची चव त्या भाजीमुळे ना अजून रिच झाली आहे. आणि इवन हा जो ह्यांचा जो कट पण आहे मालवणमध्ये ना, तुम्ही ना ह्याला कट म्हणत ना तरी म्हणत, ह्याची कटकटच नाही, ह्याला म्हणायचं रस्सा. मग तुम्ही तो मटणाचा असू दे, चिकनचा असू दे, कुठला भाजी आंबी कुठला पण असू दे, त्याला रस्साच म्हणतात. सो हा रस्सा आहे. त्या रस्साची चव पण एवढी सुंदर आहे ना, आणि अजिबात असा भगभगणारा तिखट बिलकुल नाही आहे. आणि ह्याचा जो फरसाण आणि शेव आहे ना, त्यामुळे ही जी मिसळ आहे ही जास्त क्रीमी झाली आहे. क्रीम म्हणजे काय की त्याचं पीठ असतं ना, त्याचं पीठमुळे तो क्रीमीनेस आला त्याला. आता आमचा पाव होया. पाव तर कसला मजबूत पाव आहे एकदम मस्त. या पावामुळे ना वेगळीच मजा आली आहे. हा पावाची चवच छान आहे एकदम. हा आपला रेग्युलर पाव बिलकुल पण आहे जो मुंबईत पुण्यात मिळतो. हा सावंतवाडीचा पाव आहे. आणि मला वाटतं ही मिसळ आहे ना, ही तुम्ही पावावरच खायची आहे, कारण पावावरची चव आहे ना वेगळीच होऊन जाते एकदम. कांदा पण एवढा छान लागतो त्याच्यामध्ये खायला. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. आंबोळी आणि मिसळ खाऊन झालेली आहे आणि ह्यांनी मला इन्सिस्ट केलं, म्हणजे आता ही जी क्वांटिटी दिसते एवढी नसते, प्रॉपर 4 पुऱ्या, मोठी भाजी, मोठी प्लेट भाजी आणि सगळं असं प्रॉपर येणार आहे. त्याची किंमत किती रुपये? 80 रुपयाची तुम्हाला मजबूत भरलेली प्लेट येणार आहे यांची. पण मी म्हणालो की मी आता एवढं खाऊ शकणार नाही, अजून भरपूर खायचं आहे मला. तर मला टेस्टिंगसाठी तुमच्यासाठी बघतो की कुर्मा पुरी जर कोणाला खायची असेल इथे येऊन, किंवा तुमच्यामध्ये कोणतरी नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड असेल आणि तो पण सावंतवाडी फिरत असेल, त्याला बोला की भाई मेरे को ना कुर्मा पुरी खाने का इच्छा बहुत हो गया है, तर माझी इच्छा पूर्ण करूया ना आपण. तिखट मीठमध्ये येऊन ट्राय करूया आपण. एकतर कुर्मा तुम्ही बघाल तर मस्त भाज्यांनी भरलेला आहे आणि त्यामुळे याची ग्रेव्ही पण एकदम थिक बनली आहे मालवणी स्टाईलमध्ये, कारण याच्यात कुठेतरी मालवणी मसाला पडला असणारच आणि खोबरं, त्यामुळे ते काय थिक होणारच आहे. चला खाऊन बघूया आपण. म्हणजे आपला जो नॉर्थ इंडियन किंवा तुम्हाला तो साईडचा असा नाही आहे हा बिलकुल पण. ह्याला पूर्ण मालवणी एक झटका आहे आणि तो याचा मेन USP आहे. पुरी पण बघा काय आहे, मस्त क्रिस्पी एकदम, टेक्स्चर पण. हा कुर्मा पुरी पण अप्रतिम. त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही काहीही खाल तुम्हाला चांगलंच मिळणार आहे असं मला आता वाटतंय, कारण कुर्मा पुरी पण खूपच छान आहे. म्हणजे पुरीचं, आणि पुरी पण पुढे असं तेलकट नाही वाटत म्हणजे हाताला पण. कुर्मा पुरीला पण माझ्याकडनं मी काय करू यार, मी ना कुर्मा पुरी पण एवढी मस्त आहे ना की मला कुर्मा पुरी द्यायला लागेल गोल्डन थम्सअप. खूप छान आहे हे तिखट मीठ रेस्टॉरंट. मी पहिलंच इकडे आलो आणि मी सगळं खाऊन खूपच छान वाटलं. आणि तुम्ही जर माझ्यासारखे डाएट कॉन्शियस असाल तर तुम्हाला इथे येऊन ट्राय करायचं आहे यांची झुणका भाकरी. यांची भाकरी नाचणीची असते आणि झुणका एकदम प्रॉपर आपला मालवणी झुणका असतो. तो ट्राय करा येऊन आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला. मी तर भरपूर गोष्टी खाल्ल्या आहेत, अजून भरपूर गोष्टी बाकीत खायच्या. आम्ही पटापट संपवतो आणि निघतो इकडनं. भालेकरांची कुठली गोष्ट लोकांनी मॅक्झिमम रेकमेंड केली आहे ते आहे चंदू भुवन. कारण चंदू भुवन ही मला वाटतं सावंतवाडीची शान आहे. आता ते काय मिळतं, एवढं काय आहे एवढं स्पेशल, ते जाऊन बघूया आता पण. चला. माझं नाव श्रीकांत चंद्रकांत म्हापसेकर. माझ्या वडिलांचं हे पूर्वीपासून 1961 पासून सुरू केलं आहे. 1961 पासून? हा, 1961 पासून. त्यानंतर आम्ही लहान होतो, माझा मोठा भाऊ होता, त्यांनी ते पुन्हा सुरू केलं. सो तुमचं, मी जेवढं पण लोकांना विचारलं की सावंतवाडीमध्ये काय खायचं, प्रत्येकाचं एका आन्सर होतं की चंदूमध्ये यायचं तुम्हाला. आणि तुमचा मालपाव एवढा कसं काय फेमस आहे, काय सिक्रेट आहे मालपाव? मालपाव सिक्रेट म्हणजे काय, ते
आम्ही मैद्याचा आणि रवा मिक्स करून ते बनवते. स्वीट असते तो वेगळाच प्रकार आहे. तो जास्त करून मुंबईलाच मिळतो भिवंडीमध्ये, बाकी कुठे जास्त मिळत नाही तो. भिवंडीमध्ये प्रकार त्याचे खूप आहेत. ड्रायफ्रूट आहे, मलई आहे, मालपाव, असे 5-6 प्रकार आहे मुंबईमध्ये. ते आमच्या इथे चालत नाही. बरोबर. आमच्याकडे हा रेग्युलर कळलं की हा इकडच्या लोकांना परफेक्ट आहे. सो अशी माणसं मला खूप आवडतात ज्यांना माहिती आहे की इकडच्या लोकल लोकांची काय ऍक्च्युली डिमांड आहे आणि ते आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून हे इतक्या वर्ष हे फेमस रेस्टॉरंट इथे झालेलं आहे. पहिला जो आता तो इंटरव्ह्यू झाला काकांचा ओरिजिनल, ओरिजिनल हा पुतण्या न्यू जनरेशन. हा न्यू जनरेशन Updated version. आमचा मित्र आहे वैभव नावाचं. अरे वैभव तुला मस्त. इथे दिवसाचा अवेलेबल असतो, स्वतः पूर्णपणे सर्व्हिस देणं सगळं करणं याची त्याला आवड आहे. ओनर पहिल्यापासून. इन्व्हॉल्व असणं सर्वात इम्पॉर्टंट आहे कुठल्याही बिझनेस तर मध्ये. आम्ही येऊन काय खातो तर ही मिक्स भाजी आहे. मिक्स भाजी. दरवेळी हे जे भाजीचं टेक्स्चर आहे हा ते दर दिवशी याच्यामधली जी कडधान्य आहे हा. ते दररोज बदलतं. ओ आज अवेलेबल आहे. आज आपल्याला हिरवा वाटाणा आहे, हा उद्या काळा वाटाणा, शुक्रवारी चणे काबुली चणे म्हणजे काळे चणे, शनिवारी परत वेगळा, असं दर दिवशी बदलतं. 2 ऑप्शन आहेत तुझ्याकडे. एक तर ही मिक्स भाजी घ्यायची अशी अच्छा पातळ आणि सुकी, हा. किंवा तुला नुसती सुकी पाहिजे असेल तर सुकी पुरी भाजी हे खाऊन बघ. ही यांची कांदा भाजी कांदा भाजी. ही रेग्युलर तुला ब्रेकफास्टला इथे अवेलेबल असतात. ब्रेकफास्टला कांदा भाजी मी खाल्ली नाही कधी आयुष्यात, आता खाणार आहे. नुसती कुरकुरीत. आणि यांचं कॉम्बिनेशनच असं आहे, यात भाजी कशामुळे कुरकुरीत बनते एवढी? क्रिस्पी त्यांच्यात कांद्याचं चळण्याची पद्धत आहे. म्हणजे कांद्यामध्ये नंतर सगळं मिक्सर घालून नंतर बेसन घातल्यामुळे तो कुरकुरीतपणा, पाणी जास्त वापरत नाही ते लोक. हा कांद्याचा ओलावा जो असतो त्याच्यामुळे त्याचा क्रिस्पीनेस येतो. काय क्रंची आहे म्हणजे ही भजी आणि कॉम्प्लिमेंटरी आहे. 20 रुपयाचा मस्त मालपोव आहे, तुम्ही बघाल तर काय दिसतोय. आणि प्युअर व्हेज मालपो आहे, हो हो. अशात अंड बिंड नाहीये. काही नाही काही नाही, प्युअर व्हेज. म्हणजे आपल्याला जे मस्जिद बंदरला मिळतात तसावाला नाही. नाही 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 नाही. खाऊया. अंड नसून पण ना तो असा सॉफ्ट आहे. जो अंड्यामुळे ऍक्च्युली त्याला काय म्हणतात ना त्याला, तो हलकापणा हलकापणा येतो, ते नसून पण त्याला त्या गोष्टी मेंटेन आहेत. कसं केलं काय माहिती. पहिली गोष्ट अजिबात जास्त गोड नाहीये. हा, म्हणजे उगीच गोड गोड केलाय आणि हे हो 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 साखर ओतून ठेवले, साखर तुडून बिलकुल नाही. नाही. आणि माझ्या माहिती काय तिकडनं पूर्ण क्रिस्पी आहे आणि आतून फुल सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे, त्यामुळे तुम्हाला क्रंची पण लागतो आणि मग थोड्या वेळाने सॉफ्ट पण लागतो. तर मालपोवाला अंड नसून पण एवढा चांगला बनला आहे. माझ्याकडनं मिळतोय नक्कीच थम्सअप. 20 रुपयासाठी सुंदर आहे. आता पुढची गोष्ट जी यांची फेमस आहे ती आहे वडा चटणी. आठवा पाहू की आपण वडा चटणी आधी कधी खाल्लं आहे. साताऱ्याला सुपणेकरमध्ये त्यांची फेमस गोष्ट आहे. आता यांची पण ट्राय करूया आपण. हे चटणीचं टेक्स्चर बघाल ना तुम्हाला कळेल की हे काय आहे. ह्याच्यात फक्त खोबऱ्याचं पाणी आहे, मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, खोबरं ना, हो, ग्राइंडेड कोकोनट. का मिरची लागते त्याच्यातली सुंदर. गावठी ओली मिरची असते ना ती वापरली जाते. आता आपण ह्याचा वडा उघडूया. हे बघ एकदम टिपिकल आपला जसं मिळतो गावा साईडला वडा. चटणीचा जो वडा असतो ना त्याचं कवर जास्त काय असतं मोठं, कारण मग तो चटणीला पकडून ठेवतो आणि मग तो स्पॉन्ज सगळा ऍड करून चटणी त्यात घुसते व्यवस्थित. ट्राय करूया आपण. काय लसूण लागलं मला. आलं लसूणच आहे. पुन्हा एकदा सांगतो, कांदा नाही आहे त्याच्यात भाजीमध्ये. आलं लसणाची पेस्ट जी बनली आहे ना आणि त्याला तो जो बेसनमध्ये तुझं हे मिक्स होतं चटणी, त्यामध्ये ज्युसी घास बनतोय ना आणि चव येते ना, फ्लेवरचा बॉम्ब फुटतो तोंडामध्ये तुमच्या. आणि अशीच चटणी गेली 60 वर्ष इथे मिळते. काय चटणी आहे रे ही. या चटणीचाच गेम आहे. माय गॉड क्रेझी आहे हे. म्हणजे तुला ज्या लोकांनी सांगितलं होतं ते आज मनापासून खुश असतील. खुश खुश. ज्यांनी मला कमेंट करून सांगितलंय तिथे वडा चटणी का, त्यांना सल्यूट. काय चॉईस आहे तुमची, खतरनाक. 15 रुपयाची वडा चटणी आहे आणि मी सांगू गोल्डन थम्सअप गरजेट आहे एकदम. याच्यामध्ये काय माहिती आहे ना, मालकाने 40 रुपये जरी नारळ झाला होता यंदा तरी चटणी थांबवली नाही म्हणजे किंवा त्याची प्राइस हाईक केली नाही. आहे त्याच प्राइसमध्ये तेच तसं विकलं. शेवटी कोकणी माणूस आहे. हा, कोकणी माणूस आहे. कारण यंदा खरंच अशी पोझिशन होती कोकणात की नारळ 40 रुपये 45 रुपयेपर्यंत झाला होता. बरोबर. तरी पण ह्या चटणीमध्ये आणि काय ते पण प्रेक्षक सांगायचं की ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे जसे गावाकडच्या जागा आहेत म्हणजे जरी आपण सावंतवाडी शहर म्हणतो तरी पण तिथे ना नेचर रिसोर्स एवढे जास्त आहेत की इथे पाऊस पडतो, इथे कधी कधी तुम्हाला उन्हाळा वाढतो, त्याच्यामुळे गोष्टी 8-8 दिवस पाऊस असतो. 8-8 दिवस
त्यामुळे गोष्टी अवेलेबल नसतात. म्हणजे कधी कधी आज सांगतो की कोकमाचा रेट की कोकम 300 रुपये होतं गेल्या वर्षी. पाऊस यंदा 15 मेलाच सुरू झाला आणि सगळं कोकम झाडावरच जवळजवळ ऑलमोस्ट कुसून गेलंय. आणि आज त्याचा रेट अवेलेबिलिटी तर 0 आहे, पण रेट आज डबल आहे. 600 रुपये किलो आहे होलसेलचा रेट. तरी पण इकडची जे उद्योजक आहेत, इकडचे रेस्टॉरंट ओनर आहेत, ते आपल्या लोकल लोकांसाठी प्राइस तेवढीच ठेवतात. इन्ग्रेडियंट वाढलं म्हणून डिशची रेट वाढत नाहीत. हे कौतुक आहे आपल्याकडच्या लोकांचं. आणि ते प्रत्येकाने जो येतो खायला येतो त्याच्या डोक्यात हे असलं पाहिजे की आपण कुठल्या तरी मुंबईसारख्या 5 स्टार शहरामध्ये नाही राहतो तिकडे प्रत्येक गोष्ट मिनिटावरती अवेलेबल आहे. ही अशी गोष्ट की ते प्रत्येक गोष्ट आणणं जमवणं तेवढंच कठीण आहे. आणि त्यामुळे या गोष्टी रिस्पेक्ट ठेवा आणि एन्जॉय करा फूड, जसं मी करतोय. वा, एक्स्ट्रा चटणी पण आलेली आहे. पण आपण पहिलं ट्राय करूया आता यांची मिक्स भजी आणि मिक्स भाजी आणि पुरी भजी. पुरी भाजी नाही, पुरी आणि भजी पण ना, भजी पण आहेत. ते गप्पा मारे पण सगळं थंड झालंय, पण थंड झालं तरी पण कुरकुरीतपणा काही गेलेलं नाही पुरीचं. मग ट्राय करूया. आणि मला आवडतं काय ना या अशा रेस्टॉरंटचं की ह्याच्या कटलरी आहेत ना एवढ्या जुन्या आणि छान ओल्ड विंटेज आहेत ना की त्या मला बघून मजा येते. कुठे प्लास्टिक बिस्टिक असं वापरलं गेलं नाही. कम्फर्ट फूड. कोकणी माणसाचा नाश्ता, मालवणी पद्धतीची भाजी वाटप घातलेली. म्हणजे याच्यामध्ये वाटप म्हणजे नारळ मेन थिंग. ते नारळाचं वाटप करायचं, सकाळी लावायचा तो खोबरं वगैरे. त्याच्यामध्ये यांचा रोजचा मालवणी मसाला असतो तो घालायचा. आणि रोजची ही कडधान्य शिजवलेली असतात ती त्याच्यामध्ये टाकून. आणि कडधान्य पण दरवेळी चेंज होतात, दररोज चेंज होतं कडधान्य. काय हेल्दी नाश्ता. आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाश्ता मिळत नाही चांगला, आपण पूर्ण साऊथ इंडियनवरती डिपेंड असतो. पण हा नाश्ता तर मिळायला लागला असा रेग्युलर A1 नाश्ता. दर सकाळी तुम्हाला शिरा आणि उपमा पण मिळतो. शिरा आणि पोहे मिळतात. पण ते तुला हवं असेल तर तुला आधी सकाळी उठून लवकर यायला लागेल. 6:30ला सुरू होतं आणि 8ला संपतात. पण ते तर माझे जे ऑडियन्स आहेत त्यांनी प्लीज सकाळी इथे या आणि ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं. मग मी पण नेक्स्ट टाइम सकाळी उठून इकडे येईन, ट्राय करेन. सकाळी उठशील म्हणजे येशील. हा, नक्की. तो 70 रुपयाच्या या पूर्ण डिशला माझ्याकडनं मिळतो आहे नक्कीच गोल्डन पंचम. खूप छान भजी बिजी तर एकदम कुरकुरीत आणि मस्तच आहे. भाजीची चव पण एकदम अप्रतिम आहे. म्हणजे आपण मग अशी कुर्मापुरी खाल्लो, बरोबर. मला वाटतं त्याहून बेटर मला कुठेतरी हे वाटतं. बरोबर, ही ऑथेंटिक टेस्ट जी आहे, ऑथेंटिक टेस्ट आहे ही. हा प्रकार आहे. येस, आज भारतीय टुरिंग पार्टी आज आमच्यासोबत आहे आणि इथे ते मला सावंतवाडीमध्ये भेटले. खरंच खूप भारी वाटलं त्यांना सावंतवाडीमध्ये बघून. आणि त्यांचे खूप खरोखर एक मराठी माणूस आहे आणि खूप चांगले चॅनल्स असतात त्यांचे. फूड ब्लॉग खरोखर एक क्वालिटी व्हिडिओज असतात, क्वालिटी कंटेंट असतो. त्याच्यामुळे त्यांना प्लीज सबस्क्राईब करा. आणि मी सावंतवाडीकरांना खूप रिक्वेस्ट करतो त्यांना प्लीज सबस्क्राईब करा. सो आता आपल्याबरोबर वरुण आहे. वरुण म्हणजेच आपण जे भालेकर जिथे आपण खानावळ खातो, जसं फेमस आहे, त्यांचाच मुलगा. आणि आपल्याला आता हा फिरवणाऱ्या सावंतवाडीमध्ये घेऊन आलाय. स्पेशल काय दाखवायला? लाकडी खेळणी. लाकडी खेळणी. लाकडी खेळणी ही एक सावंतवाडीची ओळख आहे आणि खूप ट्रेडिशनल. म्हणजे राजांनी यांना आणलेलं इथे. कारवार म्हणून गाव आहे, ते जितारी बंधू सगळे फॅमिली राहायच्या. तिथून राजांनी इथे आणून ठेवलं, त्यांना जोपासलं आणि त्यांना सगळं तयार केलं. आणि इथे आमची लाकडी खेळण्याची आवड आणि सावंतवाडीची कलेची आवड असल्यामुळे राजांनी ते सगळं निर्माण केलं इकडे. सावंतवाडीची ओळख लाकडी खेळणी म्हणूनच होते. अरे वा, मग चला आपण बघूया की काय काय इथे आहे. सगळे लाकडी खेळणी, फळं, गाड्या, मुलांसाठी, मुलींसाठी भातुकली, बाकी असे शोपीस आयटम आहेत. अरे वा, म्हणजे सगळ्या अशा ग्राफिकल खेळण्यांमुळे ना लहान मुलांचं व्हिज्युअलायझेशन पण वाढतं की कसं मगर आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. किती सुंदर ग्राफिकल वेने. इवन तुम्ही हे पण बघाल ना की ट्रेन, आता ही ट्रेन अशी दिसत पण नाही आपल्याला, पण त्याच्यामध्ये तुला कळतं ना की हे लहान मुलं जर कुठे ड्रॉ करतील मेमरी ड्रॉइंग ट्रेन, तर ती अशी कुठेतरी काहीतरी असणार. आणि त्यांचं इमॅजिनेशनची ही खेळणी आहेत. इवन तुम्ही हे पण बघ ना, आता ह्यांचा हा डंपर, हा किती ग्राफिक व्हर्जन आहे. आणि हा बंद होतो, हा ओपन होतो. आणि ह्याने खरंच विचारांची क्षमता वाढते मुलांची, कारण हे एवढं ग्राफिकल आहे आणि त्यांच्या इमॅजिनेशनमधली गोष्ट आहे. नाहीतर आजकाल एवढं रिअलिस्टिक गाड्या बनतात, रिअलिस्टिक गोष्टी बनतात की ज्या आपल्याला रस्त्यात दिसतात त्याच खेळण्यात बनत आहेत. पण खेळणी ही अशी कुठेतरी असली पाहिजे. आता हे बघ ना, काय 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 सुंदर आहे बघा, कुत्रा बनवलाय. हे ससा, ही मगर मी आता घेतोय यांना विकत इकडनं मस्तपैकी. या तिन्ही गोष्टी एवढ्या सुंदर आहेत ना की मी घरी घेऊन चालू, मी माझ्यातलं लहान मूल खेळेल याच्यातनं. एवढे छान ग्राफिक्स आहेत. आणि आता अशी खेळणी तुम्हाला कमर्शियली नाही मिळणार कुठल्या शॉपमध्ये. तुम्हाला ते कुठल्या तरी सावंतवाडीच्या एका दुकानामध्येच मिळणार आहेत, तिथे अजूनही लाकडी खेळणी बनवली जातात.
आणि अशा प्रकारे व्हिज्युअलाइज केलं जातं. आणि कुठेतरी आपण ह्या खेळणी पण ना, जर आपण लहान मुलांना कुठले गिफ्ट देतो, आपण दरवी त्यांना सॉफ्ट टॉईज गिफ्ट करतो किंवा काहीतरी त्यांना पिंकवाले बारब्या गिफ्ट करतो, पण ह्या सगळे जे खेळणी आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ही आपली एक कला आहे, ही आपली संस्कृती आहे आणि ती कुठेतरी आपण जपली पाहिजे, तर ती लुप्त होणार. प्लास्टिकच्या कुठल्या तरी या कचऱ्यात, खेळण्याच्या कचऱ्यामध्ये हे गायब होऊन जाणार. तर आपल्याला ते कुठेतरी आपली कॉन्शियस जपलं पाहिजे की आपणच एकमेकांना गिफ्टमध्ये अशा गोष्टी कुठेतरी प्रमोट केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे सावंतवाडीची खेळणी लाकडाची, ती पोचली पाहिजे लहान लहान मुलांपर्यंत. अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. मी काय ह्याचं प्रमोशन करायला इकडे आलो नाही ना, मला जे काय कुठले पैसे मिळणार आहेत, हे फक्त मला स्वतःला वाटतंय म्हणून मी हे बोलतोय. तुम्हाला पटलं तर याच्यावरती तुम्ही विचार करू शकता, नाहीतर काय तुम्ही कमेंटमध्ये शिवाय घालू शकता. तुमचे कमेंट सेक्शन तुमचं आहे. मग विचार करा ना, आता हा असा ट्रक व्हिज्युअलाइज करणं की हा असा पण निघतो आणि मग ह्याला तुम्ही इथे असं लावू पण शकता आणि मग तो हलणार आणि मग वरती तुम्हाला हवं तर त्याला काही खेळायचं सामान ठेवून द्यायचं, त्याचे खडू ठेवायचे, चॉक्स ठेवायचे, स्केच पेन ठेवायचे, ते ठेवू शकता तुम्ही. मल्टिपल युजेस आहेत. तुम्ही कसा विचार करताय गोष्टीवरती. सो प्लीज आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आपल्या सावंतवाडीमधले काय काय गोष्टी आहेत. तुम्ही या, एक्सप्लोर करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलला पण घेऊन या दाखवायला की काय कल्चर आहे आपलं मला छान छान. चला आम्ही इकडं निघतो आणि आता अजून भरपूर मार्केट फिरायचं बाकी आहे. सो आता आपण आमच्या कमेंटमध्ये खूप लोकांनी सांगितलं की जर तुम्ही चाललात सावंतवाडीला तर इथे एक ओजी प्लेस आहे जिथे तुम्हाला गरमागरम खाजं मिळणार आहे. तर कुठे घेऊन आलोय आपण? श्रीकृष्ण उपारगृह. श्रीकृष्ण उपारगृहाला आलो. हे किती वर्ष जुनं असेल तरी साधारण? तरी आता आम्ही लहानपणापासूनच हे शाळेत असल्यापासून इथे बघतो, त्याच्या आधीपासून असतं, म्हणजे 30 वर्ष तर जुनं असणार, 40 वर्ष जुनं असणार आहे. तर आपण आज जाऊन बघूया कसं खाजं गरमागरम म्हणतं. खाजं हा ना खूप म्हणजे कोकणी लोकांना माहिती असणार, पण जे नॉन कोकणी आहेत ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगणार खाजं म्हणजे काय असतं. चला. आपलं मालवणी खाजं म्हणतात ना, ते हे रॉ बेसिसवर आहे. पहिली खाजं जे म्हणतात बेसन बेसनपासून तयार करून ते तेलात सोडली जातं, फ्राय करून इथे थंड करून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आता ती काडी तिथे येणार, तिथे ती वाली काडी आली आहे ना, त्याच्यात आता ते गुळ ओतणार आहे. गुळ ओतून ते मिक्स करणार गरम गरम, त्याच्यावर तीळ टाकणार, म्हणजे आपलं कम्प्लीट झालं मालवणी खाजं. आणि हे मालवणी जे खाजं आहे ना, हे माझं दी फेवरेट कोकणातला प्रकार आहे. म्हणजे मी कधी पण गावाला आलो तर मी कोणालाही सांगतो की तुम्ही गावाला गेलात तर माझ्यासाठी खाजं घेऊन या. आणि इथे तर खाजं तुमच्यासमोर लाईव्ह 12 महिने बनतं. म्हणजे भरपूर वेळा कोकणामध्ये खाजं बनतं हे जत्रेच्या वेळी बनतं, पण ही अशी जागा आहे ना, इथे 12ही महिने तुम्हाला फ्रेश खाजं करून मिळणार आहे. आणि आपल्याला नशीब आहे की आपल्याला त्यात बघायला मिळतं. सो आपण बघून घेऊया आपण कसं बनतं. आणि तो म्हणतो मी ही जी काय म्हणतात ना शेव आहे मोठीवाली बेसनची काडी ती खाऊन बघतो. मस्त बेसिक पण काय वागतंय. ह्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आणि का करा ते पण सांग, का करायचं? ह्यांचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असतात. जिथे जिथे जातात ते सगळे टेस्टी काही ना काही दाखवत असतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. एवढी सुंदर ताई आपल्याला सांगते तर प्लीज तिचं ऐका आणि सबस्क्राईब करा आता तरी. तर आपले दादा ज्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं की तुम्ही विजय हॉटेलमध्ये समोसा अँड सॉस खायचं आहे, बरोबर? आणि त्यामुळे दादा तुझं नाव सांग. माझं नाव मिहिर मटकर. सो मिहिर मटकरला आपण घेऊन चाललो. त्याने आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं, कमेंट करून सांगितलेलं की विजय हॉटेल समोसासाठी फेमस आहे आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना समोसा देणार. चला समोसा खाऊया आपण याच्याबरोबर. सो मिहिर मटकर आपल्याबरोबर बसलेला आहे. ह्याची आपल्याला कमेंट होती, ह्याचे मित्र परिवार सगळ्यांनी मिळून आम्हाला कमेंट केली आणि सांगितलं की बाबा तू सावंतवाडीला येतोस तर तुला हा यांचा समोसा जो आहे तो खाल्लाच पाहिजे. येस, बरोबर. सो आपण कुठे बसलो आता तुम्ही सावंतवाडीच्या गांधी चौक जो सिटीचा प्राईम एरिया आहे त्याच्या समोर बसलेला आहे. आणि याचं नाव काय आपल्या? याचं नाव विजय समोसावाला, म्हणजे विजय म्हणून प्रसिद्ध हॉटेल आहे. अच्छा. हा समोसा खूप युनिक असतो, बाकीच्या समोसांपेक्षा वेगळा असतो. हिरव्या वाटाण्याचा समोसा असतो. अच्छा, हिरव्या वाटाणा समोसा आहे आणि ते स्वतः बनवतात. आणि ही जी चटणी आणि सॉस असतो ते पण ते स्वतः बनवतात. ओ, सो एकदम लोकल रेकमेंडेशन आहे लोकल मुलाकडनं आपल्याला. त्यामुळे ओ हे बघ, उघडलं तुम्हाला हिरव्या वाटाण्याची भाजी दिसलेली आतमध्ये आणि ते पण समोसाच्या आतमध्ये. खतरनाक. आणि 20 रुपयाचा आहे ना हा? हो, 20 रुपयाचा नग आपल्याला मिळतो. आणि आपल्याला मिहिरनं रेकमेंड केला आहे. एकदम मी तोडलाच मला कळतं की हे एकदम क्रिस्पी आहे. याचं कव्हर जे आहे आवरण आहे ते आवरणाला चव एक नंबर निघाली.
आता खाऊन बघूया आपण. तुम्हाला आमच्या सावंतवाडीकरांकडनं एक गिफ्ट आहे. क्या बात आहे. सो सॉसमध्ये मस्त मी त्याला बुडवलेलं आहे. मला दिसतात एकदम ह्याचे वाटाणे, एकदम टवटवीत वाटाणे दिसत आहेत मला. खाऊया आपण. नॉर्मली समोस्यांमध्ये बटाटे वगैरे मिक्स असतात, त्यांचा एक असा समोसा ज्याच्यात पूर्ण ती उसळच. आवडलाय की फुल डिफरंट. म्हणजे हा माझा आतापर्यंतचा ना आवडता, मी सायन्सच्या गुरुकृपाचा A1 समोसा म्हणून फेमस आहे, समोसा फेमस आहे. तो माझा फेवरेट आहे. पण मी आता हा जो समोसा खाल्ला ना, यामध्ये कुठेही बटाट्याची अशी भाजी तुम्हाला लागत नाही सेपरेट. जे मेन लागतं ते अख्खे तुमचे हे हिरवे वाटाणे आहेत. आणि जी चव एवढी मस्त चव आहे ना, एकदम पिठूळ ह्याचं चव लागते पिठासारखी, पण एकदम घरगुती आणि एकदम हिडन स्पॉट. तुम्ही बघाल त्याचं नाव पण नाही इकडे दिलेलं. एक छोटंसं खोपटं आहे त्याच्यामध्ये मिळतं, पण एकदम हिडन जेम आहे इकडचं सावंतवाडीचं. मेन ना हा जो क्रिस्पीनेस आहे ना ह्याची, मी तुम्हाला घे ना भाई मित्र, प्लीज घे. तुम्ही अरे मला लोक शिवाय घालतात, नाही नाही तू एकटा खातोस, बाकी खायला देत नाही, आवडत कुठला. आम्ही रोज खातो. हे जे आहे ना, हे आवरण म्हणजे ज्याला कुरकुरीत समोसा आवडतो त्याच्यासाठी हे जन्नत आहे, हेवन, स्वर्ग. एकदम क्रिस्पी, आवडला हे ऐकून एकदम आवडला, एकदम आवडलाय. म्हणजे नुसता नाही आवडलाय, हा एकदम आवडलाय. आणि 20 रुपयासाठी या समोसाला माझ्याकडनं बाबा मिळतो आहे, काय सांग, 10 on 10 गोल्डन थम्सअप. गोल्डन थम्सअप मिळतोय. हा जो गोल्डन थम्सअप आहे तो या दुकानाला मिळतो आहे आणि या मित्राला पण मिळतोय की मिहिरने आपल्याला A1 जागेवरती आणलंय. थँक्यू सो मच तू कमेंट करून सांगितल्याबद्दल. भाई हा मित्र आपला 3 किलोमीटर धावत आला, त्याचा तुम्ही लिटरली श्वासोश्वास ऐकू शकता, एवढा तो दमलेला आहे. पण तो बिचारा खास आला. तू का खास मला भेटायला आला भाई? का खास म्हणजे वैयक्तिक म्हणजे मला फूडी आहे मी जाम. तर तुझे सगळे व्लॉग मी बघितलेले आहेत आणि मी परवा कमेंट पण केली होती की एकदा सावंतवाडीला आमच्या ये, आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझा व्हिडिओ पडला. प्रत्येकाने सबस्क्राईब हा चॅनल नेमका केलाच पाहिजे, कारण की आपण फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी जातो. मग तिथे गेल्यानंतर आपलं मूळ म्हणजे पहिला नाश्ता जेवण हे झालं, आणि जी खरोखर माहिती म्हणजे ऑनेस्ट माहिती विदाउट प्रमोशन विदाउट काय जी भेटणार ती आपल्या दादा सांगणार. सावंतवाडीमधली खरी ओळख ही त्याच्या तलावाची आहे. या तलावावरनं सावंतवाडी फेमस आहे. आणि अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे सावंतवाडी, ते म्हणजे बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स. प्रत्येक जण आमच्या कमेंटवर सांगत होता की तुम्हाला बाळकृष्ण कोल्ड्रिंकमध्ये जाऊन कॉकटेल ट्राय केलंच पाहिजे आणि मँगो आईस्क्रीम. चला बघूया. तर बाळकृष्ण कोल्ड्रिंक हे सावंतवाडीमधलं सर्वात जुनं आहे, बरोबर दादा? बरोबर. आणि किती वर्ष जुनं आहे आपलं? 1967 पासून आहे. तो सगळे म्हणाले की तुम्हाला जायचं तर तुम्हाला इथे जाऊन कॉकटेल ट्राय करायचं आहे. फेमस आहे आणि आमचं बाळकृष्णाचा तो ब्रँड आहे. ब्रँड आहे तो. आपल्या समोर जेली विथ आईस्क्रीम आहे आणि यांचं कॉकटेल आहे. दोघांचीही किंमत 120 रुपये. आणि तुम्ही जर बघाल या दोन्ही गोष्टी तर बघून थोडा टेम्पटिंग वाटत आहेत ना या, की मी कन्फ्यूज झालो की पहिलं ट्राय काय करू. जरा पहिलं काय ट्राय केलं पाहिजे? पहिलं कॉकटेल ट्राय करायचं आहे. सो पहिलं कॉकटेल ट्राय करूया. कॉकटेलमध्ये बघाल तर खाली त्यांनी बेसला फ्रूट्स टाकलेत, वरती त्यांचं ते दूध आहे जे त्यांनी मिक्सर लावून त्याच्यामध्ये त्याचं क्रीम बनवलं दुधाचं, आणि याच्यावरती 2 होममेड आईस्क्रीम्स आहेत. सो जी मेथड आहे प्यायची, पहिलं तुम्ही काय करायचं, याचं लिक्विड कमी करायचं नाही तर आईस्क्रीम बाहेर पडायचं. मस्त छान दूध लागलं एकदम मला, मी प्यायला आणि अजिबात हेवी नाही आहे दूध. सो पहिलं तुम्ही दूध पिऊन घेतलं छान एकदम फ्लेवरवालं. ह्याच्यावरती मी वरती बघतोय तर ह्याच्यात मँगोचा पल्प पण आहे, आणि हे मँगो पण ह्याचा जो आहे ना तो अल्फान्सो मँगो प्रॉपर देवगडवरनं त्याचा पल्प येतो आणि कित्येक वर्ष त्यांचा तोच आहे पल्प. आणि जे दर्दी असे सावंतवाडीतले इथे येऊन रोज कॉकटेल जे पितात त्यांचे डबल स्कूप मँगो हे त्यांचं फेवरेट ठरलेलं असतं. जसं मला त्यांनी दिलं आहे, तर मी एक जेली घेतली आहे मस्त. मँगोचा काय फ्लेवर आहे यार. मग तुम्हाला जसं कोकणात येऊन कळतं की मँगो काय ॲक्च्युअली चीज आहे. आणि मँगो आईस्क्रीम खाऊया आपण आता.
ह्याचं आईस्क्रीम असं आयसी आहे ना की तुम्ही ते जिभे टाकता आणि ते गायब होतं. कुठेही ते लिंगरिंग राहत नाही जिभेवरती, कुठे तुमच्या कुठे काही तसं खूप वेळ राहिले असं दुधाळ, खूप सुंदर. ही जेली आहे ना, ही जेली पण होममेड आहे. खूप अप्रतिम आहे. खूपच सुदिंग फूड आहे. म्हणजे एवढं मी आता हेवी जेवलो आहे, पण जेवला ते पण मी जेव्हा पितोय मला बिलकुल पण हेवी नाही वाटत आहे. आईस्क्रीम लाजवाब आहे. तुमच्या मागे पण दिसते तुम्हाला लोक कॉकटेलच पित आहेत, कारण हे कॉकटेल नेक्स्ट लेवल आहे. 120 रुपयाचं हे कॉकटेलचा ग्लास आहे, ज्याला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. एकदम अमेझिंग. मी थोडं ठेवतो कारण माझ्या टीमला पण खायचं आहे. मी आता हे ट्राय करतो. यांचं जेली फ्रूट सलाड आणि विथ आईस्क्रीम पण आहेच. सो ॲक्च्युली याचं नाव असलं पाहिजे आईस्क्रीम जेली विथ फ्रूट सलाड, नॉट जस्ट जेली विथ फ्रूट सलाड. आपण ट्राय करूया. याच्या खाली पिस्ता पण आहे. सो यामध्ये डबल स्कूपमध्ये एक मँगो आणि एक पिस्ता आहे. वा, आपण ट्राय करूया. सो त्या सीझनमध्ये जे अवेलेबल आहेत फ्रूट्स, ते मॅक्झिमम फ्रूट्स याच्यात टाकतात आणि तुम्हाला भरगच्च असा हा बाउल मिळतो. नाही म्हणजे आईस्क्रीम आणि आईस्क्रीम. हे बघ, हे आईस्क्रीम पूर्ण तुम्हाला कळतं की होममेड आईस्क्रीम आहे. हे अजिबात कंपनीने बनलेलं असं आईस्क्रीम नाही आहे. आणि ही जेली आणि हे खूप दोन्ही डिश एवढा अमेझिंग आहेत ना. म्हणजे हे जरा हेवी आहे कारण फळं आहेत, तुझं जेली आहे, 2 डबल स्कूप आईस्क्रीम आहे, तुझा हे आहे ड्रायफ्रूट्स आहेत, त्यामुळे ही जरा हेवी डिश आहे पण मस्त डिश आहे. 120 रुपयाची आहे. माझ्याकडनं ज्या डिशला मिळतोय थम्सअप नक्कीच चांगलं आहे, धमाल आहे. पण हे जे आहे ना, हे तर धमाल आहे तर हे कमाल आहे. सो आता माझ्या इथे खाऊन झालेलं आहे. मी जाऊन चेक करणार आहे. यांचं अजून एक आमचं दुकान आहे जिथे फक्त नॅचरल आईस्क्रीम मिळतात. म्हणजे हे तर यांचं फॅन्सी झालं, ते फक्त नॅचरल आईस्क्रीम आहे. आणि त्यांचं म्हणे तुम्हाला मुंबईचं नॅचरल्स आवडतं ना, तर सावंतवाडीचाही ट्राय करून बघा, बघूया कसं लागतं. चला. काय मस्त स्पॉट आहे सावंतवाडीमधला. तुम्ही जर मोती तलावाच्या बाजूला बसलात, जिकडे मेन रोड येतो, चौक असतो, तिथे आणि छान असे वाघोबा, हरण, डिअर लाईफ साईज बनवलेत सगळे आणि ते छान बघायला वाटत आहेत. एकदम फील आहे. तलावातनं पाणी बाहेर पडतंय, जे कुठे जाऊन मिळतं माहिती नाही मला, पण सावंतवाडीला आल्यावरती जरा असं फ्रेश वाटतं एकदम. मला आपलेपणा वाटतो इथे आल्यावरती. सो मगाशी आपण जे बघितलं तिथे आपण ट्राय केलं त्यांचं कॉकटेल आणि इथे मिळतात त्याचे नॅचरल फ्लेवर्सचे आईस्क्रीम. नमस्कार. सो मी आता ऐकलं की तुम्ही स्वतः इथे चालू केलेत काहीतरी, म्हणजे ॲज अ महिला काय म्हणतात ना एंटरप्रिनर, जसं ते चालू केलेलं आहे. फक्त फळ, साखर आणि दूध याच्यापासून बनवलेली आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. सगळं 70 रुपयाचं ऑलमोस्ट. 70-80. अच्छा, एकदम अफोर्डेबल प्राइस ठेवलं तुम्ही. सो हा आता यांचा माझ्याकडे आलेला आहे सीताफळ फ्लेवर, बरोबर. आपण ट्राय करूया. सीताफळ फ्लेवर 70 रुपयाचं आहे. एक तर मेन ना, बिकॉज घरगुती असल्यामुळे हे तुटतं एवढं फास्ट ना, ते बेस्ट आहे. एकदम असा माइल्ड फ्लेवर आहे. ॲक्च्युअल फळ वापरल्यामुळे ना, जो सीताफळाचा सीझनल जो चव असते ना, ती चव येते. म्हणजे तुम्हाला उगीच त्याच्यामध्ये इसेन्सवाला सीताफळाचा फ्लेवर बिलकुल नाही आहे. एकदम नॅचरल आहे, एकदम माइल्ड आहे फ्लेवरचा. माझ्याकडनं ना 70 रुपयासाठी सीताफळाच्या या आईस्क्रीम नक्कीच मिळतोय थम्सअप. खूप छान प्रयत्न आहे. चिकू खाऊया, चिकू आपण आता. तुटतो काही मस्त म्हणा. म्हणजे हे चिकू पण आहेत ना, मी कोकणातले चिकू आहेत, सावंतवाडीचे चिकू आहेत. चिकूला पण माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्सअप. अप्रतिम आहे चिकू पण. चिकू आणि फणस हे 2 फ्लेवर माइंड ब्लोईंग फ्लेवर आहेत. हा जो इथे माणूस बसलाय मगापासून जो फिरवतोय मला, ह्या माणसाचं म्हणणं आहे की हा अंजीर, हा दोघे आम्ही आहोत. चॅलेंज दिलं मला की अंजीर तुला आवडला, आणि दिसतं बघ अंजीर, दिसतं बघ. एक तर भरभरून अंजीर दिसतंय तुम्हाला. अंजीरचा अख्खा तुकडा तोंडात आहे माझ्या.
म्हणजे ह्याला अंजीरचा फ्लेवर नाही आला तर काय येणार आहे, कारण अख्खं अंजीर आहे याच्या आतमध्ये. हे बघा प्रत्येक पीस छोटा स्कूप काढला, पण अख्ख्या स्कूपमध्ये केवढं अंजीर आहे बघ. अंजीरला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन थम्स अप. दादा तुम्ही जिंकलात. काय माणूस आहे, काय फ्लेवर खायला घातलंय. आम्ही तर भरपूर आईस्क्रीम खाल्लेत, अजून तुमच्याकडे भरपूर फ्लेवर आहेत. मी सगळे खात बसलो ना, मला इकडे झोपावं लागेल गादी टाकून. भरपूर फ्लेवर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इकडे यायचं आहे, सगळे फ्लेवर ट्राय करायचे आहेत आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठला फ्लेवर आवडला. मी परत येईन इकडे आणि परत ट्राय करीन. माझी जीभ ना थंडगार जाड झाली आता, मला बोलता येत नाही, मला विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे पटापट मी इकडे निघतो. आता आपण जाऊयात सावंतवाडी जवळ असलेल्या माणगाव इथे. तिथलं एक खास आणि ऐतिहासिक दत्त मंदिर पाहायला. हे पूर्ण गावठी केळी आहे. याला सोनिया म्हणतात, याला रसबाळ म्हणतात. ही थोडीशी रसरशीत असतात आणि ही मधुर वेलची, आतमध्ये वेलची पण असते. वेलची असते ना. हा, मला वेलची केळी म्हणतात ते. टेंबे स्वामी महाराजांनी 1883 साली केवळ 8 दिवसात हे मंदिर उभारलं. त्यांच्या दैवी प्रेरणेतून उभं राहिलेलं हे मंदिर त्रिमुखी दत्तमूर्तीमुळे विशेष महत्वाचं मानलं जातं. गाभाऱ्यात दत्तात्रय भगवंत, बाजूला टेंबे स्वामी आणि सरस्वती माता, तर मागे आदि शंकराचार्य यांची मूर्ती आहे. 1938 साली इंदोरच्या महाराणी इंदिराबाई होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर म्हणजे श्रद्धा, साधना आणि शांततेचा अनोखा संगम. एकदा तरी भेट द्यायलाच हवं असं हे ठिकाण. काय स्पॉट आहे, एकदम घर आहे कोणाचं तरी. कुठे घरगुतीच आहे सगळा विषय. भाईची भजी आपल्याला खायची आज हॉटेल जनता. हे हॉटेल जनता आकेरी बाजार आहे. हा ओल्ड मुंबई गोवा रोड आहे. अच्छा. इथे सावंतवाडी, इकडे कुडाळ, राईट साईडला माणगाव दत्त मंदिर. अरे वा, सगळ्यांना माहिती आहे हा स्पॉट. माझ्या मते तुला पण भरपूर रेकमेंडेशन आलेलेच आहेत. फक्त शोधणं कठीण होतं, पण तुम्ही आत म्हणून मिळाला मला. चला आपण जाऊया आतमध्ये. सो हे एकदम मला अशी जागा हिडन जेम वाली जागा वाटते. हा, ही जागा जवळजवळ आता जे भाई म्हणून आहेत, आम्ही त्यांना भाई म्हणतो प्रेमाने, त्या भाईंच्या आईने जो सुरुवात केलेली ही जागा आहे. आणि हा जो आहे समोर तुला दिसतोय तो ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे. अच्छा. आता तो बायपास झाला. बरोबर. पूर्वी इथनच सगळे ट्रॅफिक होतं. अच्छा. आणि प्रत्येक जाणारा, मुंबईहून येणारा गोव्याला किंवा गोव्याहून मुंबईला जाणारा, यांना सगळ्यांना हा स्पॉट माहिती आहे, जे जे जुने लोक आहेत. आणि मी ऐकलं की सावंतवाडीमध्ये सगळ्यांनी एकदा ही भजी खाल्लीच आहे. हा, ही भजी खाल्ली असं कोण. भजीमुळे लोकांना कळलं की भजी कशी असतात. जेन्युअनली सोडा नाही, काही नाही, ओनली कांदा. सोडा नाहीये? नाहीये, बघ ना कुठे आहे. हो, तू खाऊनच बघ. खाऊया रे, चला भजी खाऊया. मी एवढं ऐकलंय भजी बद्दल की मी खूप एक्सायटेड आहे. परफेक्ट आलं, कांदा, मिरची, बेसन आणि कांद्याच्या ओलाव्यातच ते पीठ भिजवलेलं आहे. मुद्दाम पाणी घालून भरभरीत करून काहीतरी केलेलं आहे. आणि या भजीचं पीठ जे आहे ना, त्याला जी चव आहे ना, ओ हो, क्रेझी लेवल. म्हणजे आणि कुठे तेल बी काय नाही हातावरती. हातावर तेल नाही, टेबलावर टिश्यू नाही. हो, या खा, एन्जॉय करा आणि जा. आणि अशी ही भजी पण आहे, चव आहे ना एकदम पहिली कुरकुरीत आहे. खेकडा भजी म्हणतात ना आपण, तो वाला फील आहे पूर्ण. कांद्याचं प्रमाण बघ ना, प्रत्येक ठिकाणी कांदा. तू बना खरं ऍक्च्युली. तो 40 रुपये होऊन दे, 50 रुपये होऊन दे, नाही तर 60 रुपये होऊन दे. भाईची कांदा कमी होत नाही. हा, एकदम गावचा साईजची चव आहे. आणि त्या मसाला पण जरा घेऊया आपण. प्रॉपर जास्त तिखट आहे. मसाला पण जो बनवला ना, त्यात मस्त मसाला, मीठ आणि तुमचं लसूण ना, गावठी मिरची खूपच
सुंदर आहे आणि माझ्याकडनं या कांदा भजीला मिळतो आहे गोल्डन थम्सअप. मला ना मेन म्हणजे या सगळ्या जागा ज्या आहेत ना, म्हणजे अशी ही बैठक पाठीमागे मालक म्हणजे जिथे राहतात फॅमिली समोर त्यांची याच्यामध्ये त्यांनी त्यांचा चालू केला आहे धंदा आणि स्वतः मालक आहे, मालकांचा मुलगा आहे, बाकी कोणी कामगार नाही. फॅमिली बिझनेस, फॅमिली बिझनेस म्हणलं तो असा बिझनेस आहे. आणि या जागेबद्दल सावंतवाडीच्या लोकांना एवढं प्रेम आहे बरोबर की ते अभिमानासारखं की तुम्ही त्यांना खाल्लं पाहिजे. आता आपण ट्राय करूया हे भाजी, मिक्स भाजी आहे आज. हे आता जसं आपण म्हणालो की गोव्याला पातळ भाजी मिळते तशा प्रकारचे आहे. टोमॅटो, बटाटा, ॲक्च्युली मटर पण यूज करतात. अच्छा, जसं अवेलेबल असेल मार्केटमध्ये असं करतात. पाव पण म्हणा, पाव सावंतवाडीमध्ये हा पाव खाऊन मी मजाच करतो. हा सावंतवाडीचाच पाव अखेरीला डिलिव्हर होतो. अच्छा, तर खाऊन बघूया. सूप म्हणजे काय ते सकाळी इकडे 10 वाजता येऊन नाश्ता केल्यावर कळेल. आणि हे खाऊन काय त्रास होणार नाही, अजिबातच नाही. काही त्रास नाही की जळजळ. तर कधी कधी दुसरं खाऊन वाटतं आपल्याला की जळजळ येतं, त्यात काय संबंध नाही. प्रॉपर भाजी आहे, सकाळच्या भाजी पाव खाल्ला आपण कामाला निघालो. तर ह्याची एक दुसरी पद्धत आहे खायची, ट्रॅडिशनल, की हे भजं घ्यायचं, ओके, मस्त कुरकुरीत गरम गरम मस्त. अच्छा, आणि ते भाजीमध्ये घालायचं असं करून, कुस्करून मस्त घाल आणि त्याचा एक बाईट खाऊन मला तू रिव्ह्यू दे मला. चालेल, डन. भजी घातलेली आतमध्ये भजी आहे विथ भाजी, भजी इन भाजी. पावाची नो गरज, पावाची गरज नाही आहे. माझा एका विचारात ना, भजी का नुसती, म्हणजे भाजी आहे ना त्या भाजीमध्ये भजी पडलीच पाहिजे. कारण एक तर भाजीमध्ये ना त्याच्यामध्ये क्रंचीनेस येतो त्या भजीमुळे, आणि त्या भजी चव पण आहे ना, ते बेसन मस्त त्याच्यात मिक्स होतं आणि ह्याचं कॉम्बिनेशन आहे ना ग्रेट. आणि कांदा कुरकुरीचा मस्त लागतो त्याच्यामध्ये खायला. जर तुम्ही भाजी टाकलीत ना भाजीमध्ये, तरी भाजी बनते गोल्डन थम्सअप. विदाउट भजी थम्सअप, पण विथ भजी गोल्डन थम्सअप. मला वडापाव पण दिसतोय. वडापाव ऍक्च्युली थंड झालाय, वडा पूर्ण थंड झालाय, पण टेक्स्चर मस्त राहायचं. आणि भाजी पण आहे, संध्याकाळची बटाटा भाजी पण असतात. अच्छा, एकदम बेसिक वडापाव आहे. वडा आहे सध्या, वडापाव पण 15 रुपये आणि खरंच सुंदर वडा आहे. वडा पण छान आहे. मला वाटतं तुम्ही वडापावपेक्षा इथे वडाच मागवा, कारण वडा खूपच छान आहे. आणि वडा चांगला आहे की नाही चांगला आहे मी तरी म्हणतो की जेव्हा वडा थंड होतो आणि तरी पण तो चांगला लागत असेल तर तो खरंच चांगला आहे, तर तो खरंच चांगला आहे. या वड्याला पण 15 मान नक्कीच थम्सअप आहे. तुम्ही आलात, खूप क्वालिटी वडा आहे. सो आता मी इथे हे सगळं संपवतो पटापट. रेडी? हां. अखेरीमधल्या जनता हॉटेलला माझ्याकडनं मिळालेला आहे गोल्डन थम्सअप. आणि ह्या दोघांचा हा जो गाडा आहे तो जवळपास 44 वर्ष जुना आहे. 1980 मध्ये चालू झालेला आहे. आणि तेव्हापासून ही इकडची एक ओळख आहे आणि प्रत्येक सावंतवाडीकरांची काय म्हणतात ना की फेवरेट स्पॉट आहे. तर तुम्हाला इथे यायचं आहे, चांगलं काहीतरी खायचं आहे आणि तुम्हाला आवडलं ते गोष्ट करायची आहे. हा आपला गोल्डन थम्सअप आहे. त्याच्याबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं आहे. मला टॅग करा, भाटुबाला टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. सावंतवाडीमधली अजून एक ओजी प्लेस आहे म्हणजे आरोग्य भवन. आपण हळदीचं दूध आणि मस्का पाव खाण्यासाठी आम्ही लहानपणापासून इथेच येतो. एकदम तलावाच्या समोर आहे. जेव्हा घरात दूध प्यायचं नसेल तेव्हा बाबा आम्हाला इथे आणायचे. क्या बात आहे. म्हणजे विचार करा, ज्या मुलांना दूध प्यायला आवडत नाही त्यांना इकडचं दूध प्यायला आवडतं. चला मग आपण ट्राय करूया. जागा एकदम बेसिक आहे आणि त्याच्या गोष्टी पण म्हणजे बाकडे बिकडे बघाल तर विंटेज स्टाईल आहे आणि समोर बघाल तर मस्त तलाव आहे. आणि इथे बसलोय मी हळदीचं दूध प्यायला. आणि हा हळदीचं दूध त्याचं म्हणजे कटलरी पण बघा कशी विंटेज कटलरी, एकदम सिरॅमिकची कटलरी आहे. 15 रुपयाचा हा हळदीचा ग्लास आहे. म्हणजे ज्यांना कोणाला हा सांगतो सावंतवाडीमध्ये चहा प्यायला कंटाळा येतो ते दूध प्यायला इकडे येतात. आणि यांचं हे किती रुपयाचं आपलं? 10 रुपये. 10 रुपयाचा मस्का पाव. कसं खायचं? शास्त्र काय? शास्त्र म्हणजे याचं अर्धा केला बुडवायचा आणि पूर्ण हिट करायचं. खाऊया आपण. खतरनाक कॉम्बो आहे. म्हणजे एक तर ना हा जास्त असं गोड नाही आहे, नाही क्रीम लावली जाते, जरा क्रीमचा गोडपणा आहे. पण जेव्हा मी हळदीच्या दुधात मिक्स करतो तेव्हा पाव मस्त हळदीचं दूध सोक करून घेतो आणि त्याच्यामुळे माझी चव
मस्त टाइमपास आहे. म्हणून सांगतो ना, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इथेच येतात दूध प्यायला. एकदम बेसिक हळदीचं दूध, गोड पण कमी असतं. गोड पण कमी एकदम. तुम्हाला इथे येऊन एकदा ट्राय करावं लागणार, तेव्हा तुम्हाला कळेल याची गंमत काय आहे. 25 रुपयाचा हा कॉम्बोला खरंच म्हणजे मी ना ह्याच्यामध्ये मला जज करू नका की मी त्याला काही अमेझिंग इन्ग्रेडियंट्स आहेत आणि अमेझिंग दूध आहे आणि बेसिक हळद आहे, बेसिक दूध आहे, बेसिक क्रीम रोल सारखा पाव आहे, बेसिक म्हशीचं दूध आहे, त्याला साखर घालतात, हळद घालतात आणि ते गरम करतात. सावंतवाडीचा स्नॅक्स आहे. त्यामुळे या जागेला मी या डिशला नाही म्हणते, मी या जागेला या काकांना या सगळ्या गोष्टीला मिळून देतोय गोल्डन थम्सअप. ही आहे आपली शेवटची जागा, ज्याचं नाव आहे सिद्धिविनायक पान शॉप उर्फ संजूचं पान. ओके, हे खूप फेमस आहे. मला कमेंट्स आलेल्या भरपूर लोकांच्या की तुला जाताना संजूचं पान खाऊन जायचं आहे. पण काय झालं ना, नेमका आज गुरुवार आहे आणि हे आमचा एपिसोड बघायला घरी गेलेत. असं नाही, गुरुवारी बंद असतं, ते आम्हाला माहिती नव्हतं. जेव्हा आम्ही आलो तेव्हा कळलं की आज हे बंद आहेत आणि त्याच्यामुळे आता आम्ही ह्याचं तर रिव्ह्यू देऊ शकत नाही. तर आम्ही तुम्ही शिवाय घालू नका मला म्हणून दाखवायला आलो की मी आलेलो इथे, पण हे बंद होते. सो जसं आता हे बंद आहेत तसं आता हा एपिसोड पण बंद करायची वेळ आलेली आहे. कारण मगापासून आम्ही गेले 3 दिवस आम्ही सावंतवाडीमध्ये शूट करतोय. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्यात का, आम्ही काय काय खाल्लं त्याच्यामध्ये, आणि सगळं तुमची कृपा की तुम्ही आम्हाला सजेस्ट केलं. आणि दुसरी एक माणसाची कृपा आहे, ती म्हणजे या माणसाची की भाई भालेकर या कुटुंबाने मला जी मदत केली आहे अख्ख्या सावंतवाडीमध्ये, म्हणजे तो अमे असो, तू असोस, ह्या लोकांनी मला कम्प्लिटली सगळीकडे फिरवलं, सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना भेटवलं, त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि मी ह्यांच्यामुळे सावंतवाडीच्या नुसतं काय म्हणतात ना, रेस्टॉरंट्सना भेट नाही दिली, तर प्रत्येक माणसाला भेटलो आहे. आणि मला त्या रेस्टॉरंटमध्ये ती माणसं पण सगळी आवडली आहेत. त्यामुळे हा एपिसोड मला खूपच असा काय म्हणतात ना, घरचा वाटला. हा एपिसोड भाटुपाचा हा कोकणमधला पहिला एपिसोड होता. त्यामुळे तुम्हाला प्लीज सांगा की कसा वाटला, कारण भाटुपा इतक्या वर्षात कोकणामध्ये कधीच आलं नव्हतं, ते आज आलं आहे. आणि आता आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो की ही सुरुवात आहे. आता आम्ही कोकण पूर्ण पिंजून काढणार आहोत आणि अजून वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहोत. तुम्ही मला कमेंट करून सांगा मी कुठे कुठे आलो पाहिजे आणि आपल्याला अशीच माणसं भेटू देत. तू काय म्हणतो? आणि मालवणी माणसांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करायलाच पाहिजे. तू मालवणीमध्ये बोल. आमच्या सगळ्या मालवणींनी सबस्क्राईब करूकच व्हाया. करूकच व्हाया म्हणजे करूकच व्हाया. चला.